धरती पर भी जन्नत बरसती है, ये मालूम नहीं था जब तक मैंने कश्मीर को नहीं देखा था। हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचे पुन्हा एकदा माझी सई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला, तर जम्मूमध्ये काल आम्ही थांबलेलो होतो. मुक्काम झाला आमच्या इथे आणि छान हॉटेल होतं. तर आता आम्ही निघालोय पुढे. तर कुठे जाऊ सगळं शेअर करेन मी. तर बघत राहा व्हिडिओ. आता आम्ही ब्रेकफास्टसाठी चाललो आहे. सगळेजण तर मस्त तयार झालो. हे बघा, लोक सगळ्यांचे दाखवेलच तुम्हाला. चला, बस आम्ही तुमचे फोटो काढते. माझ्या मिस्टरांचा आजचा लुक जम्मूमधला कडक. तर चला, आता सगळे काही रेडी होऊन येत आहे. आम्ही आलोय तर खाली वेटिंग करतोय. सगळ्यांचे वेटिंग हॉल इथे बसलेले सगळे. घ्या, चला दोघांचा लुक दाखवा आज. इकडे बघा बहिणी. मग येताय दिसताय. घ्या चला नाश्ता. चला मिस्टर, घ्या नाश्ता. हो, उपवास नाहीये मला. चला, आता मी ब्रेकफास्ट करतोय. काय काय हे दाखवते. चला. मला का घेऊ साखर? काय दूध आहे? काय दूध आहे वाटतं. तिखट नाही, काही तिखट नाही. रस्स्याचे बाप्पा. ब्रेकफास्ट मध्ये दही, आलू पराठा, पराठा नाही माहीत कोणताही पण आहे, पराठा, सँडविच, पोहे, ओट्स आणि दही अजून. चला, आता आम्ही सगळेजण मस्त नाश्ता करतोय. रोशनी येते अजून. चला, आता मस्त ब्रेकफास्ट करतो, त्यानंतर भेटते. चला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. तिने माझ्या यूट्यूब फॅमिलीला केलंय गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आमचा सकाळचा नाश्ता झाला. तर 9 वाजलेले होते. आता आम्हाला निघायचं होतं पुढे प्रवासाला. तर आम्ही आज जाणार होतो पेहलगामला. तर हे आम्ही सगळे काही तयार झालो. इथे थोडं फोटोशूट वगैरे केलं आणि म्हणजे आम्ही गाडी जी बुक केली होती ती पण आलेली होती. आणि हे जम्मूमधलं हॉटेल आहे. तर रात्री काही दाखवता नाही आलं तुम्हाला बाहेरनं. तर म्हटले चला आत्ताही दाखवून देते. तर हे जम्मूमध्ये आम्ही थांबलेलो हे हॉटेल. चला. नाही वाटत आहे का? हो, नाही वाटेल थांबा. तेव्हा नाशिकला फिरू राहिला असंच फील होतंय. बाय बाय. बाय बाय. चला, मला पण यायचंय. मला बाय नक करू. चलो. तर आम्ही म्हणजे पॅकेज घेतलेलं होतं. तर आम्हाला पॅकेज कितीला पडलं, किती खर्च आला पूर्ण काश्मीरच्या ट्रिपला. तर काश्मीरमध्ये काय काय आहे काय नाही सगळं तुम्हाला एक व्हिडिओ पूर्णपणे बनवणार आहे मी सगळं काही. तर काश्मीर फिरायला जाताना कोणती काळजी घ्यायची, काय करायचं, सगळी काही माहिती तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवेल. कारण सगळं काही असं कमेंटमध्ये किंवा म्हणजे व्हॉइसवरमध्ये काही सगळं काही सांगता येत नाही. त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओही लवकरच येईल. कारण बऱ्याच त्यांचं खूप प्रश्न म्हणजे बऱ्याच कमेंट आहे की किती खर्च आला. त्यावरती बनवेल मी एक व्हिडिओ, लवकरच येईल तो पण. तर हे बघा, आता आमचं जम्मू ते पेहलगामपर्यंतचा प्रवास सुरू झाला. आणि आम्हाला म्हणजे जम्मू ते पेहलगामपर्यंत जायला पण आहे ना, म्हणजे आम्ही सकाळी 9 साडेनऊला आमचा प्रवास सुरू झाला. तर आम्ही दुपारचे 4 वाजता तिथे पोहोचलो, जिथे आम्ही रेस्टॉरंट बुक केलेलं होतं तिथे. तर जम्मूमध्ये हे भरपूर काही माकडे. हे बघा,
भरपूर माकडं होते, तर रस्त्याने भरपूर माकडं आम्हाला बघायला भेटले. आणि आता तुम्हाला हे जम्मूमध्ये आजूबाजूला बघते ना तुम्ही ही झाडी, तर ती तुम्हाला इथे हिरवगार दिसतील. आणि जसे आपण पुढे जाऊ ना तर तसे तुम्हाला काश्मीरमध्ये हिरवेगारपणा कमी दिसेल, कारण तिथे आता म्हणजे झाडांची पालवी गळते, पतझडी. तर तिकडे तो मोसम असतो पतझडीचा आत्ता. तर तिकडे म्हणजे आम्ही रस्त्याने जाताना सफरचंदाची बागी वगैरे, तर काही पिक्चरची शूटिंग झालेली. तर म्हणजे ते सांगत असतात, जे ड्रायव्हर काका असतात ना ते सांगत असतात आपल्याला, ह्या ठिकाणी हे झालेलं आहे ते सांगतात. म्हटले चला तुमच्यासोबतही शेअर करू. तर आपल्याला काही माहिती नसते, ते सांगत असतात आपल्याला इथे ह्या पिक्चरची शूटिंग झाली, इकडे हे झालं. तर सगळे काही म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर करू. आणि जम्मूपर्यंतचे जाण्याचे रस्ते पण खूप डेंजर, म्हणजे वळणाचे खूप तुम्हाला पुढे बघायला भेटेल. आणि सगळं काही आपला पहाडी इलाका, म्हणजे मोठे मोठे डोंगर आणि त्यावरती घरं, तुम्हाला घरंही बघायला भेटेल. तिकडची घरं ही खूप वेगळी प्रकारची, म्हणजे असे पत्र्याचे आणि पत्रे, म्हणजे खूप छान. ते बघितल्यानंतर त्या घरांका बघितल्यानंतर खूप भारी वाटायचं. तर सगळे काही घरं पण कशा प्रकारे असतात. आणि पुढे जेव्हा आम्ही काश्मीरमध्ये पुढे गेलो, सोनमर्ग व इकडे, तर तिकडचे पण घरं खूप मोठे मोठे, म्हणजे आम्हाला ते सांगत होते की काका की आमच्या इकडचे सगळ्यांची घरे मोठे असतात. कारण ते म्हणजे जसा ऋतू येईल ना तर थंडी, तर थंडीमध्ये त्यांचे वेगळे रूम असतात, थोडा उन्हाळा लागला की वेगळे रूम असतात, असं सांगत असतात ते. 4 लोक असले की 16 रूम असतात तिकडे, म्हणजे घरं खूप मोठे मोठे असतात. आणि रस्त्याने भरपूर असे ना टनल होते, तर थोड्या वेळाने काही तर 9 मीटरचे होते टनल, मोठमोठे असे टनल बघायला भेटले आम्हाला इकडे काश्मीर भागामध्ये. तर बघितले नाही रस्ते कसे आणि हे बघा घर कसे. तर हे डोंगराळ भाग आहे. काय आता हा खालचा भाग दिसतोय तुम्हाला.
तर वरच्या डोंगरापर्यंत घरं असायची आणि हे बघा आता रस्त्यावरचे घरं. आणि आम्ही वाट बघत होतो की आम्हाला बर्फ कधी दिसेल अशी वाट बघत होतो, कारण आपल्यामध्ये म्हणजे मनामध्ये असतं नाही की आपण काश्मीरला आलोय आणि बर्फ बघायला. तर जम्मूमध्ये ना जास्त काही आपल्याला बर्फ किंवा जास्तही थंडी नाही भेटत. तर जम्मूच्या पुढे आल्यानंतर आपल्याला बर्फ बघायला भेटतो रस्त्याने थोडंसं पुढे गेल्यानंतर. आणि म्हणजे जम्मूमध्ये आपलं स्नोफॉल पण होत नाही. तर इकडेच सोनमर्ग, इकडे गुलमर्ग ह्या इकडे भेटतो. आणि हे रेल्वे स्टेशन होतं, तर इकडेचं पेहलगामचं. तर चला, तर आपला प्रवास म्हणजे खूप छान झाला. आणि ते सांगत होते सगळी काही माहिती. आणि टनल यायचे, तर भरपूर काही टनल यायचे. पण मग मी काही शेवटपर्यंत व्हिडिओ नव्हते घेत, थोडासा घ्यायची, कारण व्हिडिओ मोठे झाले असते ना. तर 9 किलोमीटर 6 किलोमीटर असे टनल असायचे. आणि नंतर एक टनल पास केल्यानंतर मग आम्हाला थोडेसे असे बर्फाचे डोंगर दिसायला लागले. तर खूप छान, म्हणजे असं बघायला खूप भारी वाटायचं. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा रिटर्न येत होतो ना, तेव्हा आम्हाला स्नोफॉल पण म्हणजे रस्त्यांवर स्नोफॉल पडलेला, कारण स्नोफॉल पण झालेला होता. तेही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. पण आता कसं एडिटिंग करते आणि घरामध्ये परत आता नागलीचे पापडची ऑर्डर घ्यायची आहे. तर नागलीचे पापड ज्या ताईंना घ्यायचे त्या ताईंनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला मी माझा नंबर वगैरे पण देईल. आणि कशाप्रकारे आम्ही नागलीचे पापड करतो तेही तुम्हाला दाखवणार आहे. तेही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. तर नागलीच्या पापडाचा भाव काय, तर नागलीचे पापड आणि तांदळाचे खिसीचे पापड दोन्ही पापड माझ्याकडे तुम्हाला मिळतील. तर फोन नंबर, भाव वगैरे सगळं काही तुम्हाला सांगेलच मी. हे बघा किती छान नजारा आहे ना हा. तर असे नजारे बघायला फक्त काश्मीरलाच भेटेल. खरंच काश्मीर एक स्वर्ग आहे, खरंच आहे हे. तर हे बघा काश्मीरमधलं गाव. तर दुकानं वगैरे होते साईडला. तर हे काश्मीरचं हे मार्केट होतं. तर ते सांगत होते की म्हणजे मार्केट आहे इथे हे असं. तर भरपूर काय भेटतं आणि सगळे काही दुकानं वगैरे. आणि पण 6च्या आत सगळे काही दुकानं, म्हणजे 6-7 वाजेच्या आत सगळे काही दुकानं बंद होतात तिकडची पण, कारण म्हणजे नियम असेल तिकडेचा काही. आणि आता चला श्रीनगर. तर आता थोडंसंच राहिलं होतं आमचा प्रवास. आणि तिथं आम्ही रेस्टॉरंटमध्ये थांबणार होतो. तेही रेस्टॉरंट खूप छान मस्त आहे. तर आता इथे ना थोडंसं पुढे आल्यानंतर आम्ही थांबलो होतो, कारण म्हणजे ड्रायव्हरला चहा वगैरे नाश्ता वगैरे करायचं होता. तर आम्ही पण आहे ना मस्त इकडे ना उत्तप्पा घेतला, काहींनी उत्तप्पा घेतला, काहींनी आपला मसाला डोसा घेतला. आणि छान भेटला इकडे. हीच मसाला डोसा छान होता. तर थोडाफार चेंज असतंच ना, प्रत्येक ठिकाणी जाऊन थोडंफार चेंज होतोच. तोच आपला मेनू असतो, पण मग थोडाफार करण्याची पद्धत वगैरे थोडी चेंज होते. तर आम्ही काश्मीरचं काय प्रसिद्ध आहे ते सगळं काही टेस्ट केलेले सगळे व्हिडिओ तुम्हाला हळूहळू सगळे व्हिडिओ येणार आहे. तर मला माहिती आहे बऱ्याच ताई खूप वाट बघताय. तर हे बघा, हे आहे ना, हे झाड तुम्हाला असे दिसत आहे. तर याचा पण एक म्हणजे मोसम असतो. तर हे आहे सफरचंदाचा बाग. तर जाताना आम्हाला असे सफरचंदाची बाग भरपूर लागले आणि विकायला ज्यूस वगैरे पण भेटत होता. पण आम्ही काही थांबलो नाही. तर हे बघा, तर भरपूर काही तुम्हाला सांगितलं मी. जसं जसं आपण जम्मूच्या पुढे येईल ना, तसं तुम्हाला हिरवगार थोडंसं कमी बघायला भेटेल. तुम्हाला आता दिसेलच बर्फच बर्फ. तर इकडे आता बर्फाचा सीझन होता, म्हणजे स्नोफॉल वगैरे होऊ शकते, थंडी होती. आणि जेव्हा नंतर त्यांचं म्हणजे हिरवगारपणा, आपल्या झाडांना पालवी फुटते तोही असतो ना, तर तेव्हा तुम्हाला म्हणजे सफरचंदाच्या बागामध्ये सफरचंद वगैरे. आणि जेव्हा सफरचंदाचा बाग तेव्हा मोसम असतो, आणि तेव्हा तिकडे 30 रुपये किलो, 20 रुपये किलो, 40 रुपये किलो असे सफरचंद असतात. आणि आत्ता तिकडे 100 रुपये किलो, 150 रुपये किलो, जसे आपण घेऊ त्याप्रमाणे भाव असतात तिकडे सफरचंदाचे. तर म्हणजे काश्मीरला सफरचंद उगतात, पण मग ऋतूप्रमाणे तिकडेही भाव बदलतात, जसे की आपल्या इकडे. आणि हे बघा, तर हे तुम्हाला तिकडे दर्गा दिसते ना, तर तिथे आपल्या बजरंगी भाईजान पिक्चर बघितला असेल बऱ्याच ताईंनी. तर तिथली म्हणजे त्या पिक्चरची शूटिंग तिथे झालेली आहे असं मला ते सांगत होते. म्हटले चला पटकन शूट घेऊ आणि तुमच्यासोबत पण शेअर करू. त्यामुळे डबल क्लिप टाकली. ज्या त्यांना बघायला नाही भेटले ते बघा दिसते ना, तर इथे शूटिंग झालेली आहे बजरंगी भाईजान पिक्चरमधल्या. तर ती दाखवली होती ना दर्गा, तर तिथलीच. तर तिथे झालेली शूट.
तर हे बघा ते सांगत होते आणि इथेही ह्या पुलावरती ही शूट झालेली आहे, त्याची माहिती पण मी तुम्हाला पुढे देणारच आहे. आणि हे बघा आता आम्ही रेस्टॉरंटपाशी आलेलो आहे. तर हे बघा रिव्हर आहे ही, तर नदी आहे ही. आणि आता पाणी कमी आहे कारण तिथला मोसम नव्हता, तर नद्यांना पण थोडं थोडंच पाणी होतं. तर हे बघा, तर आमचं रिव्हर साईड आमचं रेस्टॉरंटचं नाव होतं. आणि हे बघा जायला पण असेच रस्ते होत असतात छोटे छोटे, आणि भरपूर काही मध्ये होतं आमचं रेस्टॉरंट. हे बघा आजूबाजूचा हा परिसर. तर नद्यांना थोडंसं पाणी होतं, पण म्हणजे एकदम स्वच्छ पाणी, म्हणजे एकदम नितळ पाणी. आणि एकदम म्हणजे नदीमध्ये पण आहे ना गोल गोल असे दगडं वगैरे एकदम गोल. तर म्हणजे असं वेगळंपणा आपल्याला बघायला भेटतो तिकडे. आणि आता आम्ही आलो आहे रेस्टॉरंटला. हे आमचं आहे रेस्टॉरंट. खूप छान, आजूबाजूचा परिसर पण खूप छान, पुढे नदी. आणि जेव्हा नदीला पाणी असेल ना तर तो तर खूप बघण्यासारखा. त्याला आम्ही नाही ते पहलगाममध्ये रिसॉर्टला आलो आहे. इथं आमचा मुक्काम आहे. आता बॅग वगैरे काढतोय. ब्लू बॅग ठीक आहे माझं काही बढिया आहे, बहुत बढिया. गरम पाणी तुझं कॅप्टिव्ह झाले आता. रोशनी एकदा होऊन जाऊ दे. लवर दिसतोय काय डोंगर बिंगर. उधर बेटा एक कुत्ता. थांबा मी यूज करतो. थांबा ओ बाजूला. अरे थांबा. उघड ना. अरे हळूहळू उघडायचा. पधारो. बघू कसं आहे. खूप थंड वाटतंय. दरवाजा ऑटोमॅटिक वाटतो बघा. आपोआप बंद झालाय. मी वाटलं नाही. व्ह्यू आहे इथं. तुम्हाला काय रूम वरून भांडताय माझ्याशी सगळेजण. याला एकच नंबर व्ह्यू आहे खरंच. त्यांनी आधी तुमचे पैसे वसूल आहे बघा रूमचे. थांबा मी पुढे जाते. पोलिसांना सांगा थोडस पाणी सोडा बंधारात असेल तुमच्या. अशीच आहे नदी आता. तुला नदी नदी आहे का तुला. हे सगळं ते पाणी हे सगळं ब्लॉग मध्ये येणार तुमचं बोल. हे बघा आमच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे. काय व्ह्यू आहे बर्फ दिसू राहिला. खतरनाक आहे बघा इथं. रूम अभी है. हाँ ये रूम. हाँ इसमें तो बहुत हीट होता है. तर हे बघा, तर इथे आहे ना सगळीकडे ना लाकडाचेच असतात रूम. आणि आम्ही रिसॉर्टमध्ये थांबलोय. तर एक बेडरूम तर तुम्हाला दाखवले सौरभ भाऊ रोशनीचा. आणि हा आम्ही आहे इथं. टीव्ही वगैरे सगळं. आणि ना हे पण आहे काय म्हणतात हीटर. कारण खूप जास्त थंडी आहे. तर इथे हीटर पण आहे. आणि टेबल, 2 चेअर. याला पण आहे ना बेडला ब्लँकेट हीटर ना. हे बघा इथे हां नॉर्मल असं म्हणजे होतं. तर ब्लँकेट हीटर पण आहे. आणि इकडे हे सगळे काही कॉफी वगैरे आपल्याला सगळे काही देतात ते. आपला रूम आहे तर आमचा. तर सौरभ भाऊ साक्षी बहिणींचा पण तुम्हाला दाखवला. आणि आता आम्ही तयार झालोय. आणि आता आम्ही थोडंसं फिरायला जाणार आहे बाहेर. तर तुम्हाला पण दाखवते. इथे ना तो कोणता पिक्चर बोलले तो ड्रायव्हर काका. जब तक है जान. शाहरुख खानचा. हे जान आहे ना शाहरुख खानचा. त्या पिक्चर ती ज्या पुलावरती शूटिंग झाली आहे ना तर ते दाखवेल तुम्हाला मी तिथे गेल्यावर पण सांगेल. तर बाहेरचं म्हणजे हे बघा व्ह्यू किती छान. हे बघा वरती ते डोंगर पाय बघा आता. ते डोंगर बघा किती बर्फाचे. ह्या साईडला तर खूप आहे. तर तुम्हाला ते पण व्ह्यू दाखवेल मी.
तर आता मी पण तयार झालीये. तर चला आपण बाहेर जाऊ. पहिले आता आम्ही चहा घेतो कारण भरपूर थंडी इकडे. याच्यापेक्षा ते बोलले की पुढे तर खूप जास्त थंडी वाढणार आहे. 2 डिग्री सेल्सिअस 2 डिग्री सेल्सिअस आहे आता ना इथे. नाही इथं 14 आहे आता. इथे 9 आहे इथं. इथे 9 डिग्री सेल्सिअस आहे. पुढे जाऊन 2 होणार आहे. तर भरपूर थंडी वाढणार आहे. आताच आम्हाला खूप थंडी वाजते. अजून तर 5:30 वाजले आणि त्यानंतर अजून वाढत जाते. तर आता आम्ही चाललोय खाली चहा वगैरे घेतो आणि थोडस फिरतो. तर कारण आज आमच्या इथेच आम्ही आज इथे स्टे आहे आमचा आणि त्यानंतर उद्या आम्ही फिरायला जाणार इथले बाकीचे. उद्या आपण कोणता जाणार आहे तिकडे? उद्या आपण मिनी स्वित्झर्लंड म्हणतात त्याला. मिनी स्वित्झर्लंड म्हणतात त्या ठिकाणी जाणार आहे. अजून 1-2 आहे. तर बेताब व्हॅली आणि चंदन व्हॅली बेताब व्हॅली आणि काय वाटले आपल्याला तर ते नेतात ज्यांना आपण आहे ना ते ड्रायव्हर असतात ना त्यांना माहित असतात इथले भरपूर काही ठिकाणी ना. तर ते बोलले की दाखवेल तर तुम्हाला पण दाखवणार आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आवडताय ना व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा. चला झालं वहिनी रेडी झाल्या? सौरभ भाऊ तू? रेडी झालो. चला चला मिस्टर पण रेडी आहे. काय तो डोंगर का बनव एकदा. काय ती झाडी, काय ती प्रियांका, काय तिचं स्वेटर, काय तो गॉगल, काय ते बूट, काय ती लिपस्टिक, काय तो मेकअप बाबू. काय ती प्रियांका नुसती सर्दी. अजून काय बोलायचं बोलून घ्या. हा बेबी क्रीम अजून बीबीच क्रीम द्यायला. ट्रिप म्हणजे आम्ही मजा धमाल मस्ती करणारच. तर थोडी चेष्टा मस्करी होतेच. नाही तर पुन्हा काही निगेटिव्ह ताई कमेंट करतील त्यामुळे सांगितलं. तर हे बघा हे आहे हे रेस्टॉरंट. तर इथे आम्ही थांबलेलो होतो. रिव्हर साईड रेस्टॉरंट. तर खूप छान आहे आणि पूर्णपणे असं लाकडानेच बनवलं जातं आणि हीटर वगैरे पॉवर ब्लँकेट वगैरे होतं. तर पॉवर ब्लँकेट पण खूप म्हणजे टेम्परेचर असायचं म्हणजे अजिबात थंडी वगैरे वाजत नव्हती. पण बाहेर आल्यानंतर भरपूर काही थंडी. रोशनी झाले तुझे फोटो काढून? आता मस्त तुझा ग्रीन आता चहा आलाय मस्त गरमागरम. चला चहा आलाय. चहा घ्या सगळेजण. इकडे मस्त बर्फीले ओ साई. तर आम्ही सगळेजण तयार झालो आणि आता बाहेर इकडे ना सगळ्यांचं फोटोशूट होत होतं कारण आमचा पहिलाच म्हणजे आता प्रवासात गेला पूर्ण 2 दिवस आणि त्यानंतर आजचाच आमचा थोडासा फिरण्याचा दिवस होता थोडा ट्रिपचा. तर आम्ही सगळे छान मस्त तयार झालो आणि आता ही सगळेजण इथे चहा घेत आहे आणि फोटोशूट पण आमचं चालू होतं. तर भरपूर काही फोटो पण काढलेले खूप छान मस्त कारण व्ह्यूज इतके छान व्ह्यू आहे बघा. आणि आता मस्त आम्ही चहा पितो इथे सगळेजण गरमागरम कारण भरपूर थंडी वाजली आहे. छान आहे का? आणि इकडे आता चहा घेतो पुन्हा भेटते. काहीतरी सिस्टम करत बाबा. सिस्टमच करत नाही. हात आहे करे.
तर का अरे मी एकाच लेवल का लय हा ना, मी नाही जाणार तर. एक ठीक आहे का हो? व्हिडिओ काढणार काढणार ना. पहलगाम पिक पिक्स. कसं वाटतंय दादा तुला? भारी वाटतंय, भारी एकदम. भारी. चला चला फास्ट पळा पळा आणि करत जायचं का आपण? चला. चपळ माणूस आहे, चंचल. मी चंचल आहे सईच्या बाप्पा. त्याने सर मला सगळ्यांच्या पुढे दिसलं पाहिजे. बाबू क्या चालताना आता काय करतोय? हा ना, तुम्ही बोलायला पाहिजे त्यांना. मागून चाललं. तुम्हाला सांगितलं ना मी त्या पुलावरती पिक्चरची शूटिंग झालेली आहे, तिथं आम्हाला जायचं होतं फोटोशूट करण्यासाठी. पण आम्ही निघालो ना लगेच म्हणजे अंधार लवकर पडायला सुरुवात झाली आणि तिकडे 7च्या आत तुम्हाला सांगितलं शॉप बंद होतात, तर शॉप पण बंद होत चालले होते. तर आम्ही थोड्या वेळ पुढे गेलो आणि आम्हाला वाटलं खूप जवळ असेल पण म्हणजे खूप लांब होतं. तर पुन्हा आम्ही ना म्हणजे आम्ही अर्ध्याच रस्त्यापर्यंत गेलो, पुन्हा आम्ही निघून आलो. म्हटले जेव्हा सकाळी जाऊ तेव्हा जाऊ, कारण अंधारात नको, आपल्याला बाहेरची जास्त काही माहिती नसते. ज्या ठिकाणची जास्त माहिती नाही ना त्या ठिकाणी म्हटले नको जास्त पुढे जायला. तर आम्ही पुन्हा रिटर्न आलो. तर आता आम्ही रिटर्न आलो आहे. तर आता जेवणाची पण वेळ झालेली होती, तर आम्हाला आता जेवण पण करायचं होतं. तर इथे पण छान मस्त आम्हाला चहा नाश्ता जेवण पण इथे छान भेटलं. म्हणजे खूप छान आमची अशी सगळी ट्रिप मस्त झाली, कारण जेवण पण व्यवस्थित भेटलं. म्हणजे जेवणाने पण आम्हाला काही त्रास झाला नाही. तर चला आता 8 वाजले. 8 वाजता डिनरसाठी यायला आलो आहे आम्ही खाली. वरती रूम येतील आणि आता जेवण वगैरे करतो. जेवणामध्ये काय बघू, इथेही मस्त जेवणासाठी पनीर हे फेमस होतं काश्मीरमध्ये. तर चला आता आम्ही जेवण करतो आणि इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.